तर नमस्कार मंडळी, आज आपण चाललेलो आहे एक आगळ्या वेगळ्या अशा रंगीबेरंगी मंदिर बघण्यासाठी। तुम्ही कदाचित रंगीबेरंगी फुले बघितली असतील, रंगीबेरंगी रांगोळी बघितली असतील, पण आज मी तुम्हाला दाखवणार आहे एक सुंदर असं निसर्गरम्य असं एक मंदिर मी तुम्हाला दाखवणार आहे। तरी या ब्लॉगला शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका। तुम्हाला त्या मंदिराबद्दल सगळा एरिया, त्याची माहिती मी सगळी देणार आहे, तरी तुम्ही ब्लॉग शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका। आपण वाड्यामार्गे आलो, त्याच्यानंतर आपण कंचाडमधून राईट टर्न घेतलेला आहे। त्याच्यानंतर आम्ही थोडा पुढे आलो, तिथं आम्हाला एक सुंदर असं मंदिर दिसलेलं आहे, तर मी तुम्हाला ते दाखवतोच। मंडळी, आपण फायनली पोहोचलोय पाचमाडला। मी तुम्हाला थोड्याच वेळात मी मंदिर दाखवणार आहे। जसं की मगाशीच बोललेलो मी की वेगवेगळ्या रंगाचं एक मंदिर आहे, तर मी तुम्हाला ते दाखवतो। तर मंडळी बघू शकता, हे मंदिराचं प्रवेशद्वार आहे, कलरफुल बघू शकता। असं कुठे मंदिर बघितलं नसेल तुम्ही, तर मी तुम्हाला दाखवतोच। ते छोटा एक दवाखाना आहे। तर मंडळी, आपण बघितलं मंदिर, चारी बाजूनी खूप हिरवगार आहे, खूप निसर्गरम्य असं मंदिर आहे। तर मी तुम्हाला अजून एक छोटासा इथे एक स्पॉट आहे, छान अशी नदी आहे, मी ती दाखवतो। तर मंडळी बघू शकता, आपण आलेलो मंदिराच्या जर साईडला मागच्या बाजूला, तर किती सुंदर नदी इथं बसण्यासाठी सुद्धा आहे, सगळीकडे हिरवळ सुद्धा आहे। तर मी तुम्हाला एक नदी दाखवतो। खूप जोरात पण पाऊस आलेला आहे, जरा सावकाश होऊ शकता, कारण पाऊस पडल्यामुळे थोडं सरकण्यासाठी होईल, त्याच्यामुळे थोडं इथल्या कळलेलं आहे मला की हे जे मंदिर आहे, जे सुप्रसिद्ध असं मंदिर आहे, तर इथे एक डॉक्टर आहेत, देवदंडे डॉक्टर, यांनी हे मंदिर बांधलेलं आहे। ही जी मूर्ती आहे ती दगडूशेठ हलवाई यांची प्रतिकृती आहे। मंदिराला भेट देण्यासाठी तुम्हाला 2 रूट आहेत। एक पालघरवरून आल्यावर टेन नाका, इथे आल्यावर सरळ वाड्याकडे रोड जातो,
तिथून तुम्ही कंचाड फाटा इथून लेफ्ट मारून सरळ येऊ शकता. आणि दुसरा रूट असा की तुम्ही विक्रमगडवरून सुद्धा येऊ शकता किंवा अहमदाबाद हायवेवरून जर आलात तर जव्हार फाटा आहे, तिथून जर तुम्ही टर्न घेतला तरी तुम्ही पाचमाड येथे येऊ शकता आणि या मंदिराला भेट देऊ शकता. खूप सुंदर मंदिर आहे, निसर्गरम्य असं वातावरणात हे मंदिर आहे, तर तुम्ही नक्की भेट द्या. आणि गणपतीची मूर्ती, बाप्पाची मूर्ती जर तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. नाश्ता करण्यासाठी थांबलेलो आहे, तर बघू आता थोडा नाश्ता करू आणि मग घरी जाऊ. आपण फायनली घरी पोहोचलोय. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. छोटासा प्रयत्न केलेला आहे मंदिराबद्दल माहिती देण्याचा. जर तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर तुम्ही नक्की लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. भेटू पुढच्या ब्लॉग.